सप्टेंबर 2024 पर्यंत मोदी रिटायर होणार। अमित शहांना मोदी पंतप्रधान बनवणार। पंतप्रधान पदासंदर्भात केजरीवालांचा खळबळजनक दावा। अरविंद केजरीवालांचा दावा भाजपनं फेटाळला। गांधी आणि नेहरूंच्या विचारांनी ब्रिटिशांना हद्दपार केलं। मोदी काय चीज। शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल। पवार हेच ब्रिटिश मानसिकतेचे। पवारांच्या टीकेला भाजपचा पलटवार। निवडणूक निकालाआधीच पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाची चर्चा। अजितदादा लावणार पंकजांच्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग। फडणवीस देखील पंकजांच्या मंत्रिपदाबाबत आशावादी। पंकजा मुंडेंसाठी उदयनराजे भाऊक। पंकजा मुंडेंना खासदार केलं नाही तर उदयनराजेंची राजीनामा देण्याची तयारी। व्यासपीठावर पंकजा मुंडेंनाही अश्रुअनावर। काँग्रेसला मतदानासाठी मशिदींमधून फतवे। राज ठाकरेंचा आरोप तर राज ठाकरेंनी केलेले आरोप खरे असल्याचा फडणवीसांचा दावा। काँग्रेसनं मात्र मनसे आणि भाजपचे आरोप फेटाळले। राहुल गांधींना पाकिस्तानातून लव्ह लेटर येतात। काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत। नवनीत राणांची कट्टर हिंदुत्ववादी भाषा। राणांच्या भूमिकेला भाजपचं खतपाणी। पैशासाठी नथुराम गोडसेंची भूमिका करणं शोभतं का। अजितदादांचा अमोल कोल्हे यांच्यावर हल्लाबोल। इम्तियाज जलील हे औरंगजेबची औलाद, त्यांना उत्तर देत नाही। नवनीत राणांची इम्तियाज जलील यांच्यावर जहरी टीका। राज्यसभेची ऑफर देणाऱ्या राजन साळवी आणि किरण सामंतांमध्ये जुंपली। किरण सामंतांचा आता थेट राजापूरमधून साळवींना आव्हान। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या। शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांचा सभा आणि रोड शोचा धडाका। महाराष्ट्रात 11 तर देशभरातील 96 मतदारसंघात सोमवारी मतदान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।